नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं वैदिक पद्धतीतील लग्न आहे चिरंजीव विश्वनाथ आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी साक्षी यांचं. विश्वनाथ आणि साक्षी सकाळी 10 वाजता हॉलवर आले. आल्या आल्या सुहासिनींनी विश्वनाथ आणि साक्षीला हळद कुंकू लावून त्यांना मुंडावळ्या बांधून घेतल्या. इकडे भटजींनी गणपती पूजनाची तयारी करायला घेतली. त्यानंतर दोघे गणपती पूजनाला येऊन बसले. सगळ्यात आधी भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले. त्यानंतर भटजींनी गणपती पूजनाला सुरुवात केली. गणपती पूजन झाल्यावर दोघांनी बाशिंग बांधून घेतले आणि दोघे माळेला उभे राहिले. आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. इकडे साक्षीच्या आईवडिलांनी विश्वनाथ आणि साक्षीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करून घेतले. त्यानंतर भटजींनी लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. विश्वनाथच्या बहिणीने पहिली गाठ मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून विश्वनाथने साक्षीला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. साक्षीच्या भावाने विश्वनाथचा कान करकचून पिळून घेतला. त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून विश्वनाथने साक्षीच्या कानात नवीन नाव सांगितले. ह्यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले. ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. विश्वनाथ आणि साक्षीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच थोडक्यात पण सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.